जय शिवराय. मी शिवजन्मभूमीचा भटक्या आकाश डावखरे आणि आज आलोय भटक्याला आंबेगाव तालुक्यात. आता तुम्ही म्हणाल शिवजन्मभूमीचा भटक्या आंबेगाव तालुक्यात काय करतोय, तर आज इथे एक स्नेह मेळावा आहे हम है ना फाउंडेशनचा. नक्की काय असणार आहे, याचं प्रयोजन काय आहे, या सगळ्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर त्याचं झालं असं, आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर येथे हम है ना फाउंडेशनचा स्नेह मेळावा अत्यंत भावूक आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. ज्या सैनिकांमुळे आपण सुखाची झोप घेतो त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांना आम्ही तुमच्या सोबत आहोत हा विश्वास देण्यासाठी आयोजित केलेला हा सोहळा मनाला स्पर्श करून गेला. तर आज हम है ना फाउंडेशनचा दुसरा स्नेह मेळावा आहे. यामधून जे आपल्या फाउंडेशनशी जोडल्या गेलेल्या आहेत, ज्यांना आपल्या एक माणुसकी म्हणून जाणीव आहे, असे जे काही फाउंडर आहेत ते आज जमलेले आहेत आणि त्यांच्यासाठीच खास आणि सैनिकांसाठी एक कृतज्ञता म्हणून आपण हा स्नेह मेळावा घेतोय. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरपुत्रांच्या कुटुंबियांचा सन्मान आणि त्यांना मदतीचा हात हे केवळ कार्य नसून एक पवित्र सेवा हम है ना फाउंडेशनच्या मार्फत केली जात आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री राम शिंदे सर यांचे मनापासून विशेष आभार मानायला हवे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि निस्वार्थ नेतृत्वामुळे आज हे फाउंडेशन शेकडो सैनिक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत आहे. सैनिकांच्या सन्मानार्थ तुम्ही उभे केलेले हे कार्य आम्हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. नमस्कार, मी कमांडो राम शिंदे. सध्या देशसेवेत सक्रिय आहे. भारतातील पहिला गोल्ड मेडलिस्ट ब्लॅक कॅट कमांडो म्हणून दिल्लीमध्ये पोस्टेड आहे. आणि हे जे तुम्ही पाहताय ही संकल्पना हम है ना फाउंडेशनची संकल्पना एका अशा सैनिकनिष्ठ लोकांसाठी आम्ही घडवतोय की त्याच्यामधून आपले जे सैनिक शहीद होत आहेत आणि त्या शहीद सैनिकांच्या नंतर त्यांचे जे परिवार आहेत त्या परिवारासाठी समाज काही देणं लागतो आणि त्या समाजाचं देणं म्हणून आम्ही जे सामाजिक उपक्रम करतात असे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोक, मान्यवर लोक आम्ही एकत्र आलो आणि हम है ना फाउंडेशनचा आम्ही एक माइलस्टोन गाडला. हे लोक सीमेवर लढतायत म्हणून आपण शांतपणे आपलं जे काही काम आहे ते इथं करू शकतोय. आज आपण जे आहोत ना ते आहेत म्हणून आपण मला म्हणायचे मारले किती नाही जगले किती हे मला विचार, मला ते कळायचं नाही. हे असं का मारले किती पेक्षा जगले किती हे कळत नव्हतं. आज जेव्हा इथं आलोय तेव्हा समजलं की ते मारले किती मारले यापेक्षा आपण सगळे कसे जगलोय याविषयी काही